नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अँड माय किचन. आज आपण चीज स्प्रेड सँडविच बनवणार आहोत. फक्त 10 मिनटात ही रेसिपी तयार होते. तर चला तर मग कसं बनवायचं ते मी तुम्हाला आता सांगते. त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते. तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला टोमॅटो, बीट, थोडीशी कोथिंबीर आणि एक मीडियम साईजचा कांदा लागणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे चीज स्प्रेड लागणार आहे आपल्याला. तर मी आता टोमॅटो कट करून घेते, सोबतच मी कोथिंबीरही कट करून घेणार आहे. आणि हे सँडविच एकदम हेल्दी सँडविच आहे. खायलाही खूप छान लागतं आणि चीजचा वापर केल्यामुळे ते खूप चीजी बनतं आणि खूप छान टेस्टी लागतं. लहान मुलांना तर खूप जास्त आवडतं हे. तर तुम्ही डेफिनेटली ट्राय करायला हवं. आणि क्विक ब्रेकफास्टसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. ज्यांना सकाळी सकाळी ऑफिसची गडबड असते त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही डेफिनेटली ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कसं बनलं होतं. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला अशा नवनवीन छान छान रेसिपीज पाहायला मिळतील. आणि महत्त्वाचं म्हणजे कमी वेळात बनणाऱ्या रेसिपीज मी तुमच्याबरोबर शेअर करत असते, कारण माझ्याकडेही एवढा वेळ नसतो. मी वर्किंग असल्यामुळे माझ्याकडेही एवढा वेळ नसतो, त्यामुळे मी क्विक रेसिपीज तुमच्याबरोबर शेअर करत असते. तर आता मी छान बीट वगैरे किसून घेते. बीट छान किसून झालं की त्याच्यामध्ये आपण कट करून घेतलेला टोमॅटो, कोथिंबीर आणि कांदा ॲड करायचा आहे. आता तुम्ही किती बनवणार आहे सँडविच, किती सँडविचेस बनवणार आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता. आता मी ह्याच्यामध्ये 2 चमचे चीज स्प्रेड ॲड करणार आहे. आणि चीज स्प्रेड ॲड केल्यानंतर हे सर्व छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि नंतर ह्याच्यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स, चवीपुरतं चिली फ्लेक्स, थोडंसं मीठ आणि ऑर्गॅनो ॲड करायचं आहे आपल्याला. चिली फ्लेक्स मी ॲड करते, सोबतच ऑर्गॅनो आणि थोडंसं किंचित चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आपल्याला. हे आता सर्व जिन्नस छान मिक्स करून घेऊया आपण. आणि हे जर बीट घातल्यामुळे याचा कलर चेंज झालेला आहे. अदरवाईज खूप छान दिसतो हा कलर, पण असाही खूप छानच दिसत आहे. आता बीट ॲड केलेलं आहे. बीट खूप जास्त हेल्दी असतं आपल्या शरीरासाठी. आता मी तवा छान गरम केलेला आहे. तव्याला छान तूप लावून घेते मी, कारण बटर माझ्याकडे अवेलेबल नव्हतं. तूप होतं तर तूपही चालतं, त्यासोबत काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर तूप मी ॲड केलेलं आहे. त्याच्यावरती मी ब्रेड ठेवलेले आहेत तव्यावरती आणि ते छान मी भाजून घेते. ब्रेड थोडंसं उलतान असतं ना, त्यानं मी दाबून दाबून त्याला छान भाजून घेते. आणि छान एका साईडनं क्रिस्पी झाले की त्याच्यावरती आपण जे बनवून घेतलेलं स्टफिंग आहे ते ॲड करायचं आहे. पाहू शकता मी कशा पद्धतीनं. आणि मी भरपूर स्टफिंग ॲड केलेलं आहे. आणि आता हे ब्रेड आहेत ते आपल्याला आलटून पलटून छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे. थोडंसं मी दाबून दाबून भाजून घेते आणि थोडेसे क्रिस्पी होईपर्यंतच आपल्याला हे छान भाजून घ्यायचे. कारण क्रिस्पी सँडविच असेल तर चवीला खूप छान टेस्टी लागतं. तर मी आलटून पलटून हे छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलेले आहे. आणि आता ते एका प्लेटमध्ये मी ट्रान्सफर करते. आणि हे सँडविच खूप जास्त टेस्टी लागतं. मी एक सँडविच तुम्हाला कटही करून दाखवते, पाहू शकता. खूप जास्त टेस्टी लागतं. तुम्ही डेफिनेटली ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की ते कसं बनलं होतं. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अशा क्विक रेसिपीज जर पाहिजे असतील ना, तर तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण मी क्विक रेसिपीज तुमच्याबरोबर शेअर करत असते. तर उद्या मी अशाच नवीन रेसिपीबरोबर तुम्हाला भेटते.